नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब वाहिनीवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज 26 जून आहे. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज आपण सगळे साजरे करत आहोत. कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपण शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं ऑनलाईन स्वरूपामध्ये शाहू महाराजांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा जागर या निमित्ताने आपण घालणार आहोत. या विशेष व्याख्यानासाठी उपस्थित सर्व श्रोते मंडळींचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. मित्रहो, आज आपल्यासमोर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहू विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार सर हे राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरती आपल्या समोर चिंतनपर मांडणी करणार आहेत. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की आपल्याला त्यांची मांडणी ही विचारप्रवण करणारी ठरणार आहे. तर फार वेळ न घेता मी आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सर, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के सर, त्याचप्रमाणे प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील सर, कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर सर, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध करून दिला, याबद्दलही आपणा सर्वांच्या वतीनं मी या सर्वांचं सुरुवातीलाच आभारही मानतो. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर पी.एस. पाटील सर. सर्वांना नमस्कार. आजच्या या व्याख्यानासाठी ऑनलाईन मोडमध्ये उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी.टी. शिर्के सर, आजचे व्याख्याते ज्येष्ठ इतिहासतज्ञ आणि शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी पवार सर, कुलसचिव व्ही.डी. नांदवडेकर सर, इथं उपस्थित सर्व प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनी. आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्याला विदित आहेच की छत्रपती शाहू महाराज यांनी अगदी लहान वयातच अगदी 16व्या वर्षी पहिल्यांदा कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी केलेली होती. वयाच्या 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची महती खूप मोठी आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय भरीव असं योगदान दिलेलं आहे. अतिशय नवीन योजना त्यांनी त्या काळात अंमलात आणलेल्या आहेत आणि त्या रुजू केलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य पाहायचं झालं तर त्यांनी लोककल्याणासाठी, समतेसाठी आणि सामान्य जनतेसाठी अतिशय भरीव अशी कामगिरी केलेली आहे. सर्व धर्मातील, सर्व स्तरातील आणि सर्व जाती जमातीतील लोकांसाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणलेल्या आहेत. लोककल्याणासाठी पहिली राजाज्ञा त्यांनी जाहीर केलेली आहे. जंगल संरक्षणाचा वटहुकम त्यांनी जाहीर केला. कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण केलेली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी विविध योजना केल्या. धरणं बांधली, विहिरी खोदल्या आणि विविध ठिकाणी पाण्याचं किंवा जलसिंचनाचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे, जेणेकरून ती योजना शेतकऱ्यांसाठी पूरक राहील. सत्यशोधक समाजाचं जे काम आहे त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेलेलं आहे. फासेपारधी समाजासाठी सुद्धा त्यांनी घरकुल योजना केलेली आहे. स्वस्त धान्य दुकानं सुरू केली आणि सर्व धर्म समभाव यासाठी त्यांनी पुष्टी दिलेली आहे. नेहमीच त्यांचं सामाजिक लोकशाहीचे प्रणेते या शब्दात शब्दगौरव केला जातो. शैक्षणिक बाबतीत त्यांनी सर्व गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केले. सर्व गावामध्ये शाळा स्थापन करण्याचा जाहीरनामा केला आणि त्या स्थापन करण्यात आल्या. प्राथमिक शिक्षण
हे सर्वांना सक्तीचं केलं आणि मोफत सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी ज्या योजना अंमलात आणलेल्या आहेत त्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. सर्वात पहिली ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची सुद्धा स्थापना राजश्री शाहू महाराजांनी केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचं शैक्षणिक कार्य हे अतिशय उत्तुंग पद्धतीचं आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं त्यांना अध्यक्षपद बहाल केलं होतं. तसेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये त्यांनी खूपच मदत केली होती. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केल्या होत्या. अशा पद्धतीचं शैक्षणिक कार्य अतिशय भरीव असं कार्य राजश्री शाहू महाराजांनी केलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खासबाग मैदानाची निर्मिती आपल्या करवीर नगरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. कोल्हापूर पॅलेस थिएटरची सुद्धा निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं कलानगरी बनवण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना सुद्धा त्यांनी वाव दिलेला आहे आणि त्यांना योग्य संधी निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळे विविध कला, ती कुस्ती असेल किंवा गायनाचा असेल, सर्व कलाकारांना त्यांनी वाव दिलेला दिसून येतो. आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या संस्थानाला आर्थिक बळकटी येण्यासाठी नवीन आर्थिक केंद्र हे शाहूपुरीमध्ये स्थापन केलेलं आहे. शाहू स्पिनिंग आणि विविंग मिलची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक बळकटी येण्यासाठी त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट लागू केलेला आहे. महिलांसाठीचं काम त्यांचं अतिशय चांगलं आहे आणि अतिशय दिशादर्शक असं म्हणता येईल. विधवा पुनर्विवाह विवाह नोंदणी कायद्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली होती. आंतरजातीय विवाहाला सुद्धा त्यांनी पाठिंबा देणारा एक आदेश जारी केलेला होता. स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायदा जारी केला आणि देवदासी निर्मूलन कायदा सुद्धा त्यांनी पारित केलेला आहे. त्यामुळं सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य त्यांचं अतिशय भरीव असं आहे आणि त्यामुळं यापुढेही किंवा आत्ताच्या युगात सुद्धा आपलं त्यांचं कार्य, त्यांचं पुरोगामी, प्रगत आणि दूरदृष्टीपूर्ण विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. राजश्री शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आज आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी पवार इथं उपस्थित आहेत. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रबांधणी आणि राष्ट्रनिर्मिती हे सुद्धा त्यांनी कार्य हाती घेतलेलं होतं. त्यात संपूर्ण त्यांच्या कार्याचं सिंहावलोकन करण्यासाठी आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार त्या विषयामधले तज्ज्ञ इथं उपस्थित आहेत. मी शिवाजी विद्यापीठामार्फत त्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांनी या विषयावर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रकुलगुरू सर. आपण अतिशय मोजक्या अवधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शाहूंच्या कार्याचा आणि एकूणच त्यांच्या या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाचं औचित्य खूप व्यवस्थितपणाने आम्हाला सांगितलं. मनपूर्वक धन्यवाद. तर मित्र हो, आता मी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरती आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर जयसिंगराव पवार सर. नमस्कार मित्र हो, आजचा जो विषय आहे की राजश्री शाहू छत्रपती आणि राष्ट्रीय एकात्मता, ह्या विषयाच्या अनुषंगानं मी जे बोलणार आहे ते एक प्रकारे शाहू महाराजांच्या कार्याचं, कामगिरीचं सिंहावलोकनच आहे. मी आज काहीतरी वेगळं सांगणार आहे अशातला भाग नाही, कारण संपूर्ण शाहू महाराजांचं कार्य हे एक राष्ट्रबांधणीचं कार्य होतं, राष्ट्र निर्मात्याचं काम होतं. आणि म्हणून शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता असा जेव्हा आपण विचार करतो किंवा असा विषय घेतो
त्यावेळेला राष्ट्र ही कल्पना पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एखाद्या देशातील लोकांना आपण या देशाचे आहोत, आपण सगळे बांधव आहोत, आपल्यामध्ये परस्परामध्ये एक प्रकारचा राष्ट्रीय बंध आहे, भावनात्मक बंध आहे, सांस्कृतिक बंध आहे, सामाजिक बंध आहे. आणि ह्या सगळ्या बंधामधून मग राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. राष्ट्र ही संकल्पना आम्हाला ज्ञात नव्हती. प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे की राष्ट्र ही संकल्पना आम्हाला युरोपियन पाश्चात्य संस्कृती किंवा राजकीय तत्वज्ञान याच्यातून समजली. आणि एक प्रकारे आम्हाला आत्मज्ञान झालं, आम्हाला म्हणजे भारतीय लोकांना आत्मज्ञान झालं की अरे आम्ही राष्ट्र आहोत आणि आम्हाला माहीतच नाही. आमच्या ठिकाणी कितीतरी राष्ट्र बनण्याचे अवयव आहेत आणि मग आम्ही राष्ट्र का बनू शकत नाही. खरं म्हणजे आहोतच, पण विजलेल्या राखवर साचलेल्या निखाऱ्याप्रमाणे आपण झालेलो आहोत. त्याच्यावर फुंकर टाकली पाहिजे आणि मग जो निखारा, धगधगता निखारा दिसेल ते राष्ट्र असेल. आणि म्हणून राष्ट्रीय संकल्पना पाश्चात्य संस्कृतीच्या सहवासातून आपणाला समजून आली. आणि मग राजा राममोहन रायांच्या पासून ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पर्यंत आमच्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुष निर्माण झाले. पण राष्ट्रपुरुष आम्ही कोणाला म्हणालो? त्यांना म्हणालो हे काही चुकीचं नाही आहे, पण ते केवळ तेच राष्ट्रपुरुष होते का? देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे एक आंदोलन झालं, प्रचंड आंदोलन झालं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली, त्या नेतृत्वानं जे काही नेते दिले आम्हाला त्यांना आम्ही राष्ट्रपुरुष मानलं. आणि ते खरं होतं, खोटं नव्हतं. स्वराज्य प्राप्तीनंतर, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमच्या लक्षात आलं की ज्याला आम्ही स्वातंत्र्य मिळत होतं म्हणत होतो ते स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नाहीये. सामाजिक स्वातंत्र्याचा जो भाग आहे तो महत्वाचा भाग आहे. आणि सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत मिळत नाही, निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, आपला देश स्वतंत्र झाला असं म्हणता येणार नाही. म्हणजे आता प्रश्न निर्माण असा झाला की सामाजिक स्वातंत्र्य निर्माण करणारे महात्मा फुलेंच्या पासून ते अगदी डॉक्टर आंबेडकरांच्या पर्यंत, महाराष्ट्रापुरता आपण विचार करूया, जे नेते होते त्यांचं कार्य कोणत्या व्याख्येमध्ये बसवणार? आणि मग आमच्या लक्षात आलं की अरे हे राष्ट्रबांधणीचंच कार्य होतं, हे एक प्रकारे स्वातंत्र्य प्राप्त करण्याचं कार्य. रानडे लोकमान्य टिळकांच्या पासून ते महात्मा गांधी वगैरे, सुभाषचंद्र बोस, नेहरूंच्या पर्यंत राजकीय स्वातंत्र्यासाठी लढले लोक. आणि हे महात्मा फुलेंच्या पासून नंतरच्या काळामध्ये सामाजिक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना आम्ही राष्ट्रपुरुष मानलं नाही, त्यांना सुधारकच मानलं. खरं म्हणजे पारतंत्र्यासाठी लढले हे जसे राष्ट्रपुरुष होते, तसे सामाजिक पारतंत्र्याच्या विरोधात, सामाजिक गुलामगिरीच्या विरोधात, सामाजिक समता निर्माण सामाजिक न्याय निर्माण करण्याच्या संदर्भात ज्यांनी कार्य केलं तेही तेवढेच राष्ट्रपुरुष होते असं आपण मानलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येतं की महात्मा गांधींनी शाहू महाराजांना
स्वराज्याचे खरे संस्थापक मानलं. शाहू महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, अस्पृश्यता नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याचं कार्य केलं, स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य केलं. असं का म्हणाले याचा संदर्भ, याचा अन्वयार्थ आपणाला या ठिकाणी लागतो. म्हणून एक खरं आहे की राष्ट्रीय एकात्मता साध्य करायचं असेल तर त्यातला पहिला भाग पारतंत्र्य नष्ट करायला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी जी चळवळ झाली या चळवळीमध्ये आपणाला असं दिसतं की आपण ते चळवळी करणाऱ्यांना राष्ट्रपुरुष मानलं. नंतरच्या काळामध्ये आम्हाला असं दिसून आलं की आमचं स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नाही आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण इथं थांबत नाही हा प्रश्न. एवढं सांगून केवळ सामाजिक समता निर्माण करणं हे सगळ्यांचं कार्य आहे या सुधारकांचं, हे खरं आहे. परंतु हे राष्ट्रनिर्मितीसाठी कसं उपयोगी ठरलं हे आपण पाहिलं पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याचा लढा असो अथवा सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असो, तो यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता ही महत्वाची आहे. त्याचं यश तुमच्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्म भाव किती आहे त्याच्यावर अवलंबून राहील. आणि म्हणून भारतीय राष्ट्रवादामधून निर्माण होणारी राष्ट्रीय एकात्मता यांच्या मार्गावरचे प्रमुख अडथळे कोणते होते हे आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. पारतंत्र्य हा मोठा अडथळा, पण तो केवळ पारतंत्र्य हा एकच विघ्न नव्हतं. आणखीन काही विघ्न आहेत मार्गामध्ये. त्यातलं पहिलं विघ्न असं आहे की धर्मभेद, आमच्यामध्ये असणारे धर्मभेद. दुसरा अडथळा वर्णभेद, तिसरा जातीभेद आणि चौथा अज्ञान. हे चार मोठे अडथळे राष्ट्रीय एकात्मतेला घातक, त्याला विरोध करणारे आणि ज्यांच्यामुळं आमच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकली नाही असे हे घटक आहेत. तर हे घटक दूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये आपणाला महात्मा फुले आणि शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, अगदी सद्गुरू गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील इथपर्यंत आपणाला ही मालिका आणता येईल. आणि म्हणून ह्या जे भेद आहेत, धर्मभेद आहे, वर्णभेद आहे, जातीभेद आहे, अज्ञान आहे, या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी काय उपाययोजना केली हे आपण पाहिलेलंच आहे. पण आज आपण सिंहावलोकन म्हणून काही गोष्टी बघणार आहोत. सर्वात धर्मभेद, अनेक धर्म आहेत, त्यातला मुख्य 2 धर्म हिंदू आणि मुसलमान, याच्यावर आपण पूर्णपणे मात करू शकलेलं नाही. भारताची फाळणी झाली याचं कारण धर्मभेद. आम्ही धर्मनिरपेक्ष मार्गाने गेलो. जिना आणि त्यांचे अनुयायी हे अतिरेकी धर्माच्या मार्गाने गेले. आम्ही खूप प्रयत्न केला, पण शेवटी आम्हाला हे राष्ट्र एकत्र ठेवता आलं नाही, ते दुभंगलं. पण राहिलेलं राष्ट्र हे एकात्म भावनेनं आज उभं राहिलेलं आपणाला दिसतंय. आणि ह्याला ज्याप्रमाणे राजा राममोहन रॉय म्हणा किंवा दादाभाई म्हणा किंवा रानडे म्हणा किंवा अलीकडच्या महात्मा गांधींच्या पर्यंत जसे राष्ट्रपुरुष कारणीभूत आहेत, त्याप्रमाणे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समाज क्रांतिकारकही त्याला कारणीभूत आहेत. की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक आहोत ही एकत्वाची भावना आपल्या ठिकाणी असणं
आणि त्यासाठी पहिल्यांदा धर्मभेद नष्ट केले पाहिजेत. जातीभेद हा पुढचा भाग आहे, अस्पृश्यता त्याच्याही पलीकडचा भाग आहे. आणि म्हणून धर्मभेदामध्ये पहिली जाणीव राज्यारोहण झालं शाहू महाराजांना 1894ला, आणि 1893ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हिंदू मुस्लिम दंगल झाली. त्याचे पडसाद आपणाला शाहू महाराजांच्या एका सत्काराच्या भाषणामध्ये उत्तरादाखल केलेल्या भाषणामध्ये मिळतात. सार्वजनिक सभेनं पुण्यामध्ये शाहू महाराजांचा एक कार्यक्रम आयोजित केला अभिनंदनाचा. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नुकतीच दंगल झाली मुंबईमध्ये हिंदू आणि मुसलमान, अशा प्रकारची दंगल त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. शाहू महाराजांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे की हिंदू आणि मुस्लिम हे या राष्ट्राचे, या देशाचे घटक अवयव आहेत. तेव्हा एकमेकांनी द्वेष करून हे राष्ट्र उभा राहणार नाही. हे राष्ट्र जर उभा करायचं असेल तर एकात्म भावानं आपण पुढे गेलं पाहिजे. ब्रिटिशांना हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य व्हायला नको होतं. 1857 साली हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांच्या विरोधात लढलेले आहेत. आणि त्यातून ब्रिटिशांनी धडा असा घेतला की कोणत्याही परिस्थितीत इथून पुढे हिंदू आणि मुस्लिम एकत्र येता कामा नयेत. शाहू महाराज हे ब्रिटिशांचे मांडलिक आहेत आणि तरी सुद्धा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार ते करतायत. धर्माला शाहू महाराजांनी किंमत दिली नाही असं नाही आहे, पण धर्मापेक्षा राष्ट्र मोठा आहे असं म्हटलं. आणि धर्म म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग, आणि निरनिराळ्या मार्गाने जर लोक देवाकडे जात असतील तर त्या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना परस्परांमध्ये वैरभावना ठेवण्याचं कारण काय. आणखी एक फार धर्मनिरपेक्षपणाची आणि शाहू महाराज एक राष्ट्रीय विचार कसा करत होते, राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून विचार कसा करत होते, याविषयी त्यांचा फार चांगला असा एक उद्गार त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला मिळतो की ज्यामुळं आज सुद्धा शाहू महाराजांचं चरित्र, शाहू महाराजांचे विचार आम्हाला मार्गदर्शक होऊ शकतात. त्यांनी काय म्हटलंय बघा, आम्ही सर्व हिंदी आहोत. खरं म्हणजे हे अशा प्रकारचे उद्गार शाहू महाराजांचे दिल्लीमध्ये जो पुतळा उभारलेला आहे त्याच्या खाली आले. विधान भवनामध्ये पुतळा उभारलेला आहे त्याच्या खाली जातीभेदाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय स्वरूपाचे त्यांचे उद्गार आलेले आहेत. तर त्यातलाच एक उद्गार हा आहे, आम्ही सर्व हिंदी आहोत. पहा, महाराज असं म्हणत नाहीत की आम्ही सर्व हिंदू आहोत. हिंदू काय, जैन काय, ख्रिश्चन काय, मुसलमान काय, आम्ही सगळे हिंदी आहोत. याचा अर्थ असा की आम्ही एका देशाचे नागरिक आहोत, घटक अवयव आहोत. हिंदी प्रजाजन कोणत्याही वर्णाचे असोत, कोणत्याही धर्माचे असोत, ते सर्व हिंदी आहेत. ऑल आर इंडियन्स. पुढं हाच विचार आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेला आहे. हिंदी आणि हिंदू ह्याच्यातला फरक. तुम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे का हिंदी राष्ट्र निर्माण करायचं आहे,
आज सुद्धा राजकारणामध्ये, भारताच्या राजकारणामध्ये हा मोठा प्रश्न चर्चेला जातोय विचारवंतांच्या मध्ये. आणि मग अशा वेळेला आम्हाला मार्गदर्शक या राष्ट्रपुरुषांचे विचार ठरतात. ते काय म्हणतात पहा, व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्वाची असेल. मी हिंदू आहे, मला अभिमान आहे, ठीक आहे, तुला तुझा धर्म मोठा वाटत नसेल, आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण राष्ट्राच्या बाबतीमध्ये तो धर्म केव्हाही आड येता कामा नये. यापुरती धर्म ही बाब फार कमी महत्वाची आहे. प्रत्येकानं आपल्या अंतःकरणावर शाहू महाराजांचे हे उद्गार कोरून ठेवले पाहिजेत. शाहू महाराज म्हणतात की तुमचा धर्म जो असेल तो उंबऱ्याच्या आत ठेवा. उंबरा ओलांडून जेव्हा तुम्ही रस्त्यावर येता त्यावेळेला तुम्ही सर्व हिंदी आहात, सर्व भारतीय आहात. ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना, हा जो विचार आहे, हा सर्वात मोठा विचार 100-125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शाहू महाराजांना मग राष्ट्रपुरुष का म्हणू नयेत? कारण हा राष्ट्रबांधणीचा विचार आहे. हा जो विचार आहे हा राष्ट्रबांधणीचा विचार आहे. याच्याशिवाय आजही राष्ट्र बांधलं जाऊ शकत नाही. आम्ही एक आहोत. आमच्या कोल्हापुरातून, आमच्या महाराष्ट्रातून, नाशिकमधून म्हणा किंवा मराठवाड्यामधून म्हणा, जेव्हा शेकडो हजारो शेतकरी जात आहेत आज दिल्लीला, तिथल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, तिथं उपोषण करण्यासाठी जातात. हे कशासाठी? केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तर आहेच, काय प्रश्नच नाही, पण त्याच्यात त्या अंतरंगामध्ये आपणाला असं दिसेल की राष्ट्रीय एकात्मतेची भावना आहे. पंजाबमधला शेतकरी काय आणि महाराष्ट्रामधला शेतकरी काय हा एक आहे. राष्ट्रीय एकात्मतेला आणखी काही उदाहरण द्यायला नको. जेव्हा मद्रासमधला एक तरुण काश्मीरसाठी आपलं बलिदान करतो, तर काश्मीर हा त्याच्याच देशाचा एक अविभाज्य भाग असतो. ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी गेली 100-150 वर्ष आमचे नेते, आमचे राष्ट्रपुरुष त्यासाठी कापायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपणाला असं दिसते की शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये अशा काही गोष्टी केल्या की हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य साधलं जावं. कृतीनं त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी एका ठिकाणी तरी म्हटले, अहो मराठा आणि मुस्लिम यांच्यामध्ये काही फरकच नाही, फक्त धर्म सोडला तर. सगळे त्यांचे आचार विचार, पोशाख विशाख सगळे सारखेच आहेत. आणि म्हणून हे सुद्धा माझे प्रजाजन आहेत. मी केवळ मराठ्यांचा राजा नाही आहे, मी अस्पृश्यांचाही राजा आहे, मी मुसलमानांचाही राजा आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 25,000 रुपये खर्च करून मूळ अरबीमध्ये असणारं कुराण हा धर्मग्रंथ आपल्या प्रजाजनासाठी तो उर्दूमध्ये आणला. सध्या जी मुसलमान भाषा बोलतायत उर्दू भाषा, त्या उर्दू भाषेमध्ये आणला. का? तर त्यांना त्यांचा मूळ ग्रंथ समजला पाहिजे. नुसतं पठण करून काय उपयोग नाही. म्हणजे ही आत्मीयतेची भावना आहे मुसलमानांच्या विषयीची. एका हिंदू राजाची मुसलमान प्रजेविषयीची भावना आहे. कितीतरी उदाहरण सांगता येतील. हिंदू आणि मुस्लिम एक प्रकारचं आत्मिक ऐक्य साधावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. पाटगावला मौनी महाराजांचा मठ आहे. त्या मठाच्या उत्पन्नापैकी काही भाग मशिदीला जोडून दिला. इथं दुसऱ्या एका ठिकाणी शिरोळला एका पिराचं देवस्थान आहे. त्याचं काही उत्पन्न हे अंबाबाई, तिथल्या एका अंबाबाईच्या देवळातील दिवे पाजळण्यासाठी लावून दिलं. मशीद आणि मंदिर
याच्यात फरक नाही आहे, हे त्यांना दाखवायचं आहे, हे दाखवायचं आहे. म्हणून मठाचं काही उत्पन्न ते मशिदीला लावून देतात, मशिदीचं काही उत्पन्न, पिराचं काही उत्पन्न ते अंबाबाईच्या देवळासाठी बांधून देतात. कितीतरी गोष्टी अशा सांगता येतील आपणाला, आणि या सगळ्या गोष्टीचं आता मी परत पुनरावलोकन करू इच्छित नाही. परंतु आज सुद्धा कोल्हापुरामध्ये ज्या वेळेला मोहरम आणि गणपतीचं गणेशोत्सव एकत्र येतो, त्यावेळेला एका बाजूला मोहरम ताबूत आणि दुसऱ्या बाजूला गणपती बसवला जातो. हिंदू आणि मुस्लिम याचं ऐक्य, याचा ऐक्याचा आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला, आणि राष्ट्रापुढं हा एक धडा घालून दिला की राष्ट्र जर टिकवायचं असेल तर तुम्हाला एकात्म भाव निर्माण करावा लागेल, तुमच्या आचरणातून, तुमच्या विचारातून करावा लागेल. हा एक भाग झाला. धर्मभेद. दुसरा आला जातीभेद, आणि त्या जातीभेदाच्याच पोटात असणारा अस्पृश्यता हा एक भावनिक मुद्दा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद हा कसा आहे असं उत्कृष्ट असं एक उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा हा एक मनोरा आहे, आणि मनोऱ्यातले हे जे मजले आहेत हे वॉटर टाईट कंपार्टमेंट प्रमाणे आहेत. म्हणजे एका मनोऱ्याच्या मजल्यातून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही. ज्या मजल्यामध्ये मनुष्य जन्मला शूद्र असेल, तर शूद्राच्या मजल्यामध्ये जो जन्मला तो तिथंच जन्मला, तिथंच वाढला, तिथंच मरणार, तो वर जाऊ शकत नाही. आपल्याला हे माहित नाही की युरोपियन लोकांच्या मध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये किंवा अन्य काही देशामध्ये सुद्धा जातीभेद नाही आहे. त्यांना जात ही कळू शकत नाही. पाश्चात्य देशामध्ये चांभाराचं काम करणारा माणूस हा सहजासहजी प्राध्यापक बनू शकतो. म्हणजे आजच्या ह्या आपल्या वर्णव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ब्राह्मण होऊ शकतो. पण आम्ही चातुर्वर्ण्य आणि जातीभेद याच्यामध्ये आमचा समाज असा बांधून ठेवलेला होता की एका मनोऱ्यातून दुसऱ्या मनोऱ्यामध्ये जाण्याचा मार्गच आम्ही ठेवलेला नाही. शाहू महाराजांना, डॉक्टर आंबेडकरांना हे मनोरे मोडायचे होते. ही जी उतरंड आहे ही उतरंड नष्ट करायची होती. शाहू महाराजांनी आपल्या अनेक भाषणामध्ये जपानमधल्या सामुरायांचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे सरदार लोक, जहागीरदार लोक किंवा तथाकथित आपण म्हणू की उच्चवर्णीय मराठे, आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा ब्राह्मण वगैरे मंडळी उच्चवर्णीय आली, असा जो वर्ग आहे तशाच प्रकारचा वर्ग हा जपानी समाजामध्ये होता. पण जपानी लोकांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण आधुनिक ज्ञान विज्ञान यांचा स्वीकार करायला पाहिजे, जीवन पद्धतीचा स्वीकार करायला पाहिजे, आणि आधुनिक जीवन पद्धतीचा स्वीकार करायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्यातली हे वर्ग जे आहेत, उच्च वर्ण आणि कनिष्ठ वर्ग, हे पहिल्यांदा नष्ट करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जी मैजी क्रांती ही एक राजकीय क्रांती होतीच, पण राजकीय क्रांतीबरोबर ती फार मोठी सामाजिक क्रांती होती. तिथल्या सामुराईनं, तिथल्या सरदार वर्गानं आपले सर्व हक्क, आपल्या सर्व प्रतिष्ठेचे हक्क हे राष्ट्राच्या चरणी अर्पण केले, आणि आजपासून आपण एक सामान्य नागरिक झालोत. आमच्यातला गरीबातला गरीब जो माणूस असेल त्याच्या दर्जाचा मी झालो, हे त्यांनी जाहीर केलं. हे जाहीर केलं म्हणून एक आधुनिक राष्ट्र, एक बलदंड राष्ट्र म्हणून 20व्या शतकामध्ये जपानचा उदय झाला. आमचे नेते लोकमान्य टिळकांच्या पासून
अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे आम्हाला नेतृत्व दिलं ज्यांनी, ते सर्वांनी सांगितलं की जपानचं अनुकरण करा. लोकमान्य टिळकांनी तर आपल्या भाषणामध्ये त्यांचा गौरव केलाय. शाहू महाराजांनी गौरव करताना म्हटलेलं आहे की आम्ही जपानी लोकांचं अनुकरण करायला पाहिजे. पहा त्यांनी काय केलं, आधुनिक बनले ना ते. आणि आधुनिक बनायचं, राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची, तर त्यातला भाग महत्वाचा भाग आहे. त्यातली जी अडचण आहे ती पहिल्यांदा आपण नष्ट करायला पाहिजे, आणि ती म्हणजे वर्गहीन समाज निर्माण करायला पाहिजे. आमच्यात वर्ग नष्ट करायला पाहिजे. आम्ही केला का? आजी झालेत का? नाही झालेली. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गावरील अडथळे पूर्णपणे आम्ही अजूनही दूर करू शकलेलो नाहीये. म्हणून शाहू महाराज काय, डॉक्टर आंबेडकर काय, महात्मा फुले काय, त्यापूर्वीचे या सर्वांच्या राष्ट्रीय विचारांचं 97% लोकांच्या कल्याणाचा विषय हा राष्ट्रीय विचार असतो, लक्षात घ्या. तर त्या विचाराचं अनुकरण, त्या विचाराचं मनन आणि त्यातून प्रेरणा घेऊन काम करणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जातीभेदाचं सगळ्यात, महाराज म्हणाले की जातीभेदाचं अतिशय वाईट असं ज्याला काय म्हणू आपण, दर्शन आपणाला अस्पृश्यता या विचारामध्ये दिसतं. म्हणजे आम्हाला कुत्रा चालतो, आम्हाला मांजर चालतं, आम्हाला गाय चालते, पण आम्हाला माणूस चालत नाही हाडामासाचा. महाराजांना आश्चर्य वाटतं की एका ठिकाणी ते म्हणतात की आपल्या धर्मात जातीभेदामुळे जो उच्च नीचपणा आलेला आहे, अशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही धर्मामध्ये नाही. आणि जातीभेदाचे सर्वात हिडीस जर स्वरूप कोणते असेल तर ती म्हणजे अस्पृश्यता. ज्या प्रकारे इतर जातीकडून तुम्हाला म्हणजे अस्पृश्य लोकांना ज्या रीतीने वागवता येते, ती रीत जगात कुठेही आपणाला आढळून येत नाही. तुम्ही आमचे बंधू असता, तुम्हाला आम्ही अस्पृश्य लेखून मांजरे, डुकरे, कुत्री यांच्यापेक्षाही तुम्हाला नीचपणे वागवता येते. ही किती शर्मेची गोष्ट आहे, किती लाजेची गोष्ट आहे, असं शाहू महाराज म्हणतायत आणि अस्पृश्यांच्या सभेमध्ये म्हणतायत. मग शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जे अनेक कायदे केले, अनेक उपक्रम केले. आधी राजवाड्यामध्येच त्यांना आणलं. हत्तीवरचे माहूत नेमले, कारवरचे ड्रायव्हर नेमले. एवढेच नव्हे तर पुजारी म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या सोनतळीला जी काही देवस्थानं होती तिथं अस्पृश्यांना नेमलं, शिकारखान्यावर नेमलं. आणि लोकांना दाखवून दिलं की हे सुद्धा आपले बंधूच आहेत. अस्पृश्यांना बंधू नव्हे तर माणूस म्हणून सुद्धा आम्ही जवळ करत नव्हतो. अशा वेळेला राष्ट्रीय एकात्मता साध्य कशी होणार? जेव्हा तुम्ही आमच्याच समाजामधल्या शूद्रातिशूद्र अशा वर्गाला जर माणूस म्हणून त्याला किंमत देत नसाल, मानवी मूल्य देत नसाल, तर तुम्ही राष्ट्र कसं निर्माण करणार? राष्ट्रीय एकात्मता कशी साध्य होणार? आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा सवाल होता, या राजकीय नेत्यांना स्वातंत्र्यासाठी जे लढत होते त्यांना विरोध नव्हता त्यांचा, पण वेगळा एक सवाल होता त्याचा की हे तुमचं स्वातंत्र्य कोणासाठी आहे? वर्षानुवर्ष तुम्ही आमच्या खांद्यावर गुलामगिरीचं सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचं ठेवलेलं आहे. ते पहिल्यांदा काढा, ती गुलामगिरी पहिल्यांदा नष्ट करा, मग राजकीय गुलामगिरीविषयी आपण बोलूया. फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. सामाजिक गुलामगिरी जर असेल
आणि फक्त राजकीय गुलामगिरी नष्ट झाली तर राजकीय हक्क ज्यांच्या ताब्यात येणार, ज्यांच्या हातामध्ये येणार, ते परत सामाजिक गुलामगिरी अधिक घट्ट करणार. आणि हा अंदाज महात्मा फुलेंनी बांधलेला होता. हा अंदाज राजर्षी शाहू छत्रपतींनी व्यक्त केलेला आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी तर सरळ सरळ त्याला विरोध केलेला आहे ह्या लोकांना, की जोपर्यंत तुम्ही आम्हाला तुम्ही पहिल्यांदा आम्हाला स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्याचा मोठा मोठा आशय या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या, शाहू महाराजांच्या समोर आहे. आणि हा राष्ट्रीय एकात्मतेशी जुडलेला आहे. म्हणजे राष्ट्रामध्ये जातीभेद ठेवायचा, अस्पृश्यता ठेवायची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भाषा करायची. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून जर राष्ट्रीय एकात्मता तुम्हाला साधायची असेल तर पहिल्यांदा ह्या गोष्टी करा. पहिल्यांदा आम्हाला तुम्ही माणूस म्हणून स्वीकारा, मग बंधू वगैरे नंतरचा भाग. ही भूमिका आपण शाहू महाराजांची समजून घेतली पाहिजे, डॉक्टर आंबेडकरांची समजून घेतली पाहिजे. आणि शेवटचा अडसर एक राहिला आणि तो फार महत्वाचा आहे. आम्हाला तरी केव्हा कळालो, कशामुळे कळालं की आम्ही राष्ट्र आहोत, शिक्षणामुळे कळालं. तेव्हा आमच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार जेवढा जास्त होईल, आमच्यामधलं अज्ञान जेवढं नष्ट होईल आणि लवकरात लवकर नष्ट होईल, तेवढ्या वेगानं आमच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता साध्य होईल. साधं उदाहरण आहे हो. जपान्यांना असं का वाटलं की सामुराई वर्ग नष्ट करावा? खुद्द सामुरायांनाच असं वाटलं की आपले सगळे प्रतिष्ठितेचे हक्क आणि प्रिव्हिलेजेस ज्याला आपण म्हणतो ते सगळे सोडून टाकावेत. आम्हाला संस्थानिकांचे हक्क कायदे करून आम्हाला बरखास्त करावे लागले. लक्षात घ्या. संस्थानं काही ठिकाणी तर आम्हाला पोलिसी कारवाई करून, लष्कर पाठवून आम्हाला संस्थानं ही विलीन करावी लागलेली आहेत. आणि तुम्ही तुलना करायला निघालात जपानशी, ज्यांनी स्वतःहून आपल्या प्रतिष्ठेचे हक्क राष्ट्राच्या चरणी अर्पण केले. ही अपेक्षा आहे. तुम्हाला जर नंबर 1चं राष्ट्र या जगामध्ये म्हणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट राष्ट्रीय एकात्मतेची आहे. राष्ट्र म्हणून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे की मी या राष्ट्राचा आहे. पण शाहू महाराज म्हणाले तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्वाचं नाही आहे, तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून रस्त्यावर तुम्ही आलात की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आम्ही हिंदी आहोत, आम्ही सर्व हिंदी आहोत. धर्म हा उंबऱ्याच्या आत. तेव्हा हे सगळं समजतं केव्हा? शिक्षणाचा प्रसार होतो तेव्हा. हे सगळं केव्हा समजतं? जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा सुशिक्षित होतो. सुशिक्षित सोडून द्या, शिक्षित होतो असं म्हणा. शिक्षित माणूस हा शहाणा होतो असं गृहीत धरलं जातं. त्याला कळतं की राष्ट्र म्हणजे काय, देश म्हणजे काय, आपले हक्क म्हणजे काय, मानवता म्हणजे काय, हे वर्णभेद आणि जातीभेदामुळे आपलं किती नुकसान झालं हे कसं समजतं? हे शिक्षणानं समजतं. आणि मगाशी मी सांगितलं की शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते, करते सुधारक होते. आपल्या उत्पन्नाचा जवळजवळ 6वा भाग ते शिक्षणावर खर्च करत होते. ज्या वेळेला संपूर्ण मुंबई इलाक्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचं बजेट हे 80,000 होतं, त्यावेळेला शाहू महाराज 1,00,000 रुपये आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणावर खर्च करत होते. ही गोष्ट आहे 1917ची.
1922 साली त्यांचं निधन जेव्हा झालं त्यावेळेला शाहू महाराज आपल्या खजिन्यातील 3 लाख रुपये हे प्राथमिक शिक्षणावर खर्च करत होते. शिक्षण मिळालं पाहिजे, माझी प्रजा सुशिक्षित झाली पाहिजे, 4थी पर्यंत जरी शिकली तरी सुद्धा मी माझं राज्य त्यांच्या हातात द्यायला तयार आहे. स्वराज्य स्वराज्य म्हणून काय वल्गना करायला लागलात तुम्ही? स्वराज्याचे पुरस्कर्ते आम्ही आहोत. पण कोणाला स्वराज्याची मी हक्क दिले तर ते कोणाच्या हातामध्ये जाणार आहेत? हे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हातामध्ये, रयतेच्या हातामध्ये, बलुत्यांच्या हातामध्ये, अस्पृश्यांच्या हातामध्ये जावेत यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आणि हे प्रयत्न जेव्हा सफल होतील त्यावेळेला मी आपणहून माझे राज्य हे त्यांच्या हवाली करणार आहे. ही राष्ट्रीय एकात्मतेचा भाव आहे. जी गोष्ट आपल्या राज्याबद्दल शाहू महाराज बोलतायत, जो विचार राष्ट्रीय एकात्मतेचा विचार हा केवळ त्यांच्या राज्यापुरता नव्हता, लक्षात घ्या. जरी त्यांच्या राज्यात ते प्रयोग करत असले तरी सुद्धा हा राष्ट्रीय स्तरावरचा विचार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की ज्याप्रमाणे दादाबाई नौरोजी, ज्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे, ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक किंवा त्यानंतर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे जसे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, हे जसे आमचे राष्ट्रपुरुष आहेत, तसे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर हे सुद्धा आमचे राष्ट्रीय नेते आहेत. जर राष्ट्राचा खरा अर्थ आम्ही समजून घेतला तर राष्ट्र म्हणजे केवळ डोंगर, नद्या आणि मैदानं नव्हेत. राष्ट्र म्हणजे माणसं एकात्म भावानं जोडली गेलेली, देशभक्तीनं जोडली गेलेली. जसं आपल्या शरीरातले अवयव असतात, एका ठिकाणी जरी सुई टोचली तरी ती सगळ्या शरीराला त्याची जाणीव होते. तसं आज आपणाला दिसते आपण फार पुढे गेलेलो आहोत राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गावरून, असं जरी म्हणालो तरी अजून आपणाला मोठा पल्ला तसा गाठायचा आहे. लक्षात घ्या, मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि हा पल्ला गाठत असताना सर्वात महत्वाची गोष्ट जी आपणाला आमच्या राज्यघटनेनं दिलेली आहे ती म्हणजे जशा लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, सार्वभौमत्व आहे, हे सगळ्या तत्वांना महत्व आहेच. पण माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाची राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं, राष्ट्र टिकवण्याच्या दृष्टीने जर कोणती महत्वाची गोष्ट असेल, आमच्या राष्ट्रपुरुषांनी ह्या सांगितलेली, समाज क्रांतिकारकांनी सांगितलेली, तर ती आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता. आम्हीच आमच्या देशातल्या लोकांना परके मानायला लागलो, ते परधर्मीयाचे आहे म्हणून. तर राष्ट्र कसं निर्माण होणार? आणि धर्म हा विषय, जसं शाहू महाराज म्हणाले, हा वैयक्तिक विषय आहे, तो राष्ट्रीय विषय करू नका. राष्ट्रीय विषय हे वेगळे असले पाहिजेत. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित असे राष्ट्रीय विषय असले पाहिजेत. आणि आज तर असं दिसतंय की राष्ट्रीय एकात्मतेला सर्वात जर मोठा अडथळा कोणता असेल तर धर्मवाद्यांचा आहे. म्हणजे माझाच धर्म खरा धर्म आणि माझाच धर्म श्रेष्ठ धर्म, बाकीचे या देशातील जे आहेत ते जणू काही सेकंडरी, दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, अशा प्रकारचा भाव काही वेळेला काही लोकांच्याकडून व्यक्त होत असतो. हा घातक आहे असं आम्हाला वाटतं. तेव्हा हे राष्ट्र आपणाला टिकवायचं असेल तर आम्ही सर्व धर्माचे आहोत. आमचं राष्ट्र हे अनेक धर्मांचं आहे. बरं, असं असू शकतं निरनिराळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन, आणि आम्ही तरी
शतकानुशतके एकत्र आहोत, शतकानुशतके एकत्र आहोत. आणि आज जे आम्हाला मुसलमान दिसत आहेत, ख्रिश्चन दिसत आहेत, हे एकेकाळी मुख्य समाज प्रवाहामध्येच होते. बाहेरून आलेले आणि या ठिकाणी स्थायिक झालेले फार कमी लोक आहेत. मुसलमानांच्या संदर्भामध्ये फार तर म्हणता येईल की काही अफगाण आले वगैरे वगैरे, पण ते आता या भूमीमध्ये हे एकात्म पावलेले आहेत. अशा वेळेला धर्माच्या नावानं त्यांना बाजूला करणं हे चुकीचं आहे. धर्म जर राष्ट्र टिकवायचं असेल तर तुम्हाला ही पथ्य पाळावीच लागतील. आणि हे केव्हा कळेल? आमच्यातलं अज्ञान. आम्हाला काही लोक सांगतील, परंतु आम्हाला त्यांचा जर कावा माहीत होऊन घ्यायचा असेल तर आम्हाला स्वतःला शहाणं व्हावं लागेल. आणि स्वतःला शहाणं होण्याचा एक मार्ग म्हणजे शिक्षण घेणं. आणि महात्मा फुलेंच्या पासून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पर्यंत जे बहुजन समाजाचे नेते झाले, ह्यांनी 97% लोक कसे शहाणे होतील हे पाहिलं. कारण 97% लोक जेव्हा शहाणे होतात तेव्हा देश शहाणा होतो. 97% लोक जेव्हा धर्मनिरपेक्ष वृत्तीनं वागतात त्यावेळेला देश धर्मनिरपेक्ष होतो. आता लक्षात आलं असेल आपल्याला की आम्ही किती टक्के धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही किती टक्के राष्ट्रीय आहोत, आम्ही किती टक्के लोकशाहीवर श्रद्धा ठेवणारे आहोत. आमचं राष्ट्र लोकशाही आहे, लोकशाहीवादी आहे. हे समजायचं कसं, हे समजून कसं घ्यायचं, तर तुमचा किती विश्वास, किती श्रद्धा लोकशाही मूल्यावर आहे याच्यावर तुमची लोकशाही अवलंबून आहे. त्याप्रमाणे ही सगळी जी मूल्य आहेत या मूल्यावर राष्ट्र उभारलेलं आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्य हे एक मूल्य झालं, ही एक आवश्यकता आहे, नाही असं नाही आहे. राजकीय स्वातंत्र्य फार महत्वाची गोष्ट आहे, पण केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचा मार्ग हा पूर्णपणे प्रशस्त झालेला आहे असं नाही. कारण आता जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा आम्ही अनेक सामाजिक प्रश्न सोडवू शकलेला नाहीये. अजूनही आमच्यातला धर्मभाव, भेदभाव, जातीभेद हे दूर होऊ शकले नाहीत. ज्या प्रमाणात आम्ही जातीभेद नष्ट करू, ज्या प्रमाणात आम्ही अज्ञान नष्ट करू, ज्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्यामधला मतभेद, आमच्यामधले एकमेकाविषयी वाटणार असूया, द्वेष ज्या प्रमाणात आम्ही नष्ट करू, त्या प्रमाणामध्ये हे राष्ट्र मजबूत निर्माण होणार आहे. मजबूतीचा जो विषय आहे तो विषय हा आमच्या राष्ट्रपुरुषांच्या कार्यक्रम पत्रिकेतला महत्त्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही या सर्वांना राष्ट्रपुरुष मानतो. जसं आम्ही दादाभाई नौरोजींना राष्ट्रपुरुष मानतो, त्याचप्रमाणे आम्ही रानडेंना राष्ट्रपुरुष मानतो, आगरकरांनाही राष्ट्रपुरुष मानतो, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आम्ही शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना, डॉक्टर आंबेडकरांना, हे सगळे राष्ट्रपुरुष आहेत, ज्यांनी राष्ट्र निर्माण करण्यासाठी सगळं आयुष्य घालवलं, झिजले. 97% लोकांच्या कल्याणाचा विचार ज्यांनी केला, म्हणजे राष्ट्राचा विचार ज्यांनी केला, ते खरे आमचे राष्ट्रपुरुष आहेत असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर पवार सर. आपण अवघ्या पाऊण तासाच्या कालावधीमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं राष्ट्रीय योगदान, राष्ट्रीय एकात्मतेप्रतीचं योगदान या संदर्भानं अतिशय सिंहावलोकन म्हणू ज्याला आपण, अशा पद्धतीचं आपण हे सर्व मांडणी केलेली आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याचा अतिशय तपशीलवार आणि त्यांचं राष्ट्रीय योगदान अधोरेखित करणारी मांडणी आपण आमच्या समोर केली. मला खात्री आहे की निश्चितपणानं यामधून अनेक दर्शकांना राजर्षी शाहूंच्या या योगदानाची एका वेगळ्या अंगाने ओळख निश्चितपणानं झाली असेल. तर त्यासाठी मी डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉक्टर डी.टी. शिर्के सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के सर. सर्वांना नमस्कार. आज राजर्षी शाहू छत्रपती जयंतीनिमित्त डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या व्याख्यान देण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ इतिहासतज्ञ राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉक्टर जयसिंगराव पवार, विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर माझे सहकारी प्राध्यापक पी.एस. पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर नांदवडेकर, विद्यापीठाचे विविध अधिकारी, महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि मित्र. प्रथमतः आज शाहू जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना, त्यांच्या कार्याला, कर्तृत्वास मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना शाहू जयंतीच्या शुभेच्छा देतो. ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या निस्सीम प्रेमापोटी आणि अर्थातच शिवाजी विद्यापीठाच्या त्यांच्या असणाऱ्या प्रेमापोटी त्यांनी आज त्यांची प्रकृती ठीक नसतानाही आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि एका अतिशय चांगल्या विषयावर त्यांनी आज विवेचन केलं. आजच्या भाषणामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा राष्ट्रपुरुष म्हणून उल्लेख होणं, या विषयावर त्यांची मांडणी आणि राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य या दोन्हीमधला फरक, हे सर्व विवेचन करत असताना राजर्षी शाहू महाराजांचा एक वेगळा पैलू आपल्या सर्वांसमोर त्यांनी मांडला आणि अर्थातच आपल्या सर्वांना तो खूपच भावला. राजर्षी शाहू महाराज यांचं कर्तृत्व, यांचं कार्य, असा कोणताही एक घटक नाही की त्यांच्यापर्यंत ते पोचलं नाहीये. लहान बालकांच्या शिक्षणापासून ते वयोवृद्धापर्यंत त्यांनी असा कोणताही घटक असा बाजूला ठेवला नाही की त्यामध्ये त्यांनी विकास साधला नाही. आपल्याला माहीत आहे, आज आपण शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रामुख्याने विचार करतो, परंतु 100 वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे ज्यांचा आपण उल्लेख लोकराजा म्हणून करतो, राजर्षी शाहू महाराजांनी हे प्राथमिक शिक्षण हे मोफत असावं आणि सक्तीचं असावं, हा फक्त जाहीरनामा म्हणून त्यांनी आपल्या पुढे ठेवला नाही, परंतु ते धोरण यशस्वी कसे होईल यासाठी जे जे काही लागणार आहे ते सगळं केलं. प्रसंगी गैरहजेरीबद्दल विद्यार्थ्याला दंड करायचा असो, जर एखाद्या पालकाला विद्यार्थ्याची मदत लागत असेल तर त्या मदतीसाठी साधारणतः एक 15-20 दिवसाची सुट्टीची प्रोव्हिजन सुद्धा त्यामध्ये केलेली होती. शिक्षण देत असताना, अध्ययन करत असताना अध्यापन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या काळी चांगला अध्यापक मिळणे तसं फार सोपं नव्हतं. त्यामुळं त्या काळी अध्यापक होण्यासाठी काही विशेष क्वालिफिकेशन अशी लागत नव्हती, परंतु थोडंसं लिहिता वाचता चांगल्या पद्धतीने तर ते सुद्धा अध्यापक होत होते. पण क्वालिफिकेशन म्हणून व्हर्नॅक्युलर फायनल नावाची परीक्षा जी आहे ती द्यावी लागायची आणि त्या काळात आपल्या व्यवस्थेमध्ये ही परीक्षा पास नसलेले सुद्धा काही शिक्षक म्हणून काम करत होते. तर महाराजांनी त्यावेळेला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अशा शिक्षकांना व्हर्नॅक्युलर फायनल ही परीक्षा 2 वर्षाच्या मुदतीमध्ये पास व्हावी अशी अट घातली आणि एखाद्याचं वय जर 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सूट ही दिली. अशा प्रकारचा दृष्टा आणि विजनरी असे आपले लोकराजे आपल्याला मिळाले. तेवढंच नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचं सुद्धा प्रशिक्षण होणं जरुरीचं असतं आणि शिक्षकांचं प्रशिक्षण करण्याची जी काही योजना आहे ती राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला सुरू केली. शिक्षकांना प्रशिक्षित करणं
आणि त्या योगे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं हे धोरण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी राबवलं होतं, ज्याचा उल्लेख आज आपण करतो. अगदी उच्च शिक्षणामध्ये आपण उजाळा वर्ग आणि इतर गोष्टी करतो. तर यामध्ये धोरण जे असतं की शिक्षक गुणवत्तापूर्ण असला पाहिजे, मगच त्यानं केलेलं अध्यापन किंवा त्यानं दिलेलं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असू शकेल. आपली बहुजन समाजातील मुलं शिकावीत, शहाणी व्हावीत, अज्ञान त्यांचं दूर व्हावं यासाठी खूप असे प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केले. आणि कोल्हापूर शहराचा जर विचार केला, त्यांनी असा उल्लेखही करतात की हे शहर म्हणजे वसतिगृहाची माता आहे. म्हणजे प्रचंड अशी एक मोठी वसतिगृहांची साखळी निर्माण केली, जी कदाचित आपण आज सुद्धा भारत देशामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसणार नाही. सगळ्या जाती धर्मातील लोकांना शिक्षणाची सोय, चांगल्या शिक्षणाची सोय आणि त्याच्यासाठी वसतिगृह असेल तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल हे त्यांनी जाणलं होतं. आणि त्यामुळं अशा वसतिगृहांची साखळी त्यांनी कोल्हापूर शहरामध्ये निर्माण केली. आणि शिक्षण हे आपल्या संस्थानापुरतं असं त्यांनी सीमित ठेवलं नाही. शिक्षणाकरता जे जे करायचं आहे ते करवीर प्रांताच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी केलं. आणि त्यामध्ये भले ते देणग्या असू देत किंवा इतर प्रकारे असू देत, शिक्षणाला लोकांना प्रवृत्त करणे, शिक्षण संस्थांना देणग्या देणे, या सगळ्या गोष्टी राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी केल्या. आणि एक चांगला शिक्षणाचा पाया या समाजामध्ये त्यांनी रचला. आणि आपण सगळे या निमित्तानं या त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि अशा या जयंतीनिमित्त या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेणार मला क्रमप्राप्त वाटतं. त्यांची धोरणं असू देत, साधी गोष्ट संगीताची सुद्धा त्यांना आवड होती. आता एका बाजूला संगीत असतं, दुसऱ्या बाजूला शेतीविषयीचं त्यांचं कार्य तर आपल्या म्हणजे सगळ्या भारत देशाला माहीत आहे. म्हणजे आज राधानगरीच्या धरणाच्या बाबतीत आपण बोलत असलो किंवा इतर कितीही गोष्टी बोलत असलो तरी सुद्धा शेतकरी हा सधन झाला पाहिजे, त्याचा मुलगा शिकला पाहिजे, तो सुद्धा समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून तो गणला पाहिजे. यासाठी खूप सारे प्रयत्न शाहू महाराजांनी केले. स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला डॉक्टर केळकरांचं उदाहरण माहीत आहे की त्यांना डॉक्टरी पेशामध्ये शिकण्यासाठी तर मदत केली, परंतु त्यांना परत उच्च शिक्षण मिळण्यासाठी विलायतेला त्यांनी पाठवलं आणि 1 वर्षभर शिक्षण घेऊन परत त्या कोल्हापूरमध्ये डॉक्टर म्हणून दाखल झाल्या. ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे एखाद्या डॉक्टर पेशातल्या डॉक्टराला विलायतेमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला पाठवणं आणि प्रवृत्त करणं, प्रेरणा देणं, या सगळ्या गोष्टी मला वाटतं फक्त राजर्षी शाहू महाराजच करू शकतात. या सगळ्यांचा वसा आणि वारसा आपल्या या सगळ्या लोकांना लाभलेला आहे. आणि म्हणूनच मला वाटतं बहुजन समाजातील सगळेजण आपण ज्ञानामध्ये, शिक्षणामध्ये अग्रेसर आहोत. अशा भरपूर गोष्टी आहेत की या निमित्तानं बोलता येतील. परंतु आजचं जे व्याख्यान झालेलं आहे डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी, त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर मांडलेला आहे. राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, परंतु सामाजिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या राजर्षी शाहू महाराजांनी त्या केल्या. आणि मग राष्ट्रीय एकात्मता टिकण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, राष्ट्र बांधणीसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी केल्या. आणि म्हणून आज या दिवशी आपण सगळेजण त्यांच्या कार्याला, कर्तृत्वासमोर नतमस्तक होतो आणि त्यांना या निमित्तानं अभिवादन करतो. परत एकदा आपल्या सर्वांना शाहू जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुलगुरू महोदय. आपण आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये अगदी मोजक्या कालावधीत वक्त्यांच्या मांडणीचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वेध घेतला. धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाच्या अंतिम सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के सर, ज्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली ते कुलगुरू पी.एस. पाटील सर, त्याचबरोबर ज्यांनी आज त्यांच्या मार्गदर्शनातून राजश्री शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यान दिले ते आमचे डॉक्टर जयसिंगराव पवार सर, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्याचबरोबर पालक हो. खरं म्हणजे आज समाजाला राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे आणि ती गरज राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला जाणवून दिलेली आहे आणि त्याबाबतचं काय तळमळ होती, काय निष्ठा होती आणि कोणत्या पद्धतीनं कार्य करायला पाहिजे होतं याबाबतची विस्तृत कार्यपद्धती त्यांनी आखली होती आणि त्याच कार्यपद्धतीची आज आपल्या देशाला गरज आहे. आणि त्याच कारणाने आज जे व्याख्यान आपण ऐकले आणि ज्यांच्या व्याख्यानातून आपल्याला स्फूर्ती मिळाली ते आपले डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांचे मी आज या ठिकाणी विशेष आभार मानतो. धन्यवाद कुलसचिव महोदय. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं ऑनलाईन स्वरूपामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर जयसिंगराव पवार सर, कुलगुरू महोदय यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा अतिशय साध्यंत वेध घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण आमच्या सोबत आलात याबद्दल मी आपल्याला शिववार्ताच्या वतीनं परत एकदा मी आपले सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शिववार्ता ही वाहिनी आपल्याला आवडली असेल, या वाहिनीवरील कार्यक्रम, व्याख्यान आपल्याला आवडत असतील तर त्यासाठी आपण निश्चितपणानं आमचं शिववार्ता हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.